सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। भावाची तळमळ आणि मदतीला धावले राज्याचे महसूल मंत्री। सविस्तर वृत्त असे की दिग्रस मतदारसंघातील नेर तालुक्यात चिकणे हे गाव, या गावात राहणारे श्री रोहिदास चव्हाण यांचे छोटेसे कुटुंब, अल्ट्रा विश्व दारिद्र्य, राहायला साधे घर पण नाही, घरची परिस्थिती तशी हलाखीची, त्यात पत्नी सौ गंगाबाई, मुलगा अनिकेत, मुलगी प्रियंका, आई वडीलचे स्वप्न मुलं उच्च शिक्षित व्हावी हा ध्यास, पण त्यात आर्थिक परिस्थिती मजुरीवरच, शेती नाही, कुणाची मदत नाही, म्हणून 1 महिना आधी कुटुंबांनी रोजगारासाठी पुणेला स्थलांतरित झाले आणि नेमके त्याच वेळेस कावळा बसावा आणि फांदी तुटायची। दिनांक 22/6/2025 रोजी रोहिदास चव्हाण यांची पत्नी सौ गंगाबाई चव्हाण वय 48 वर्ष यांचा अचानक मृत्यू ससून हॉस्पिटलमध्ये पुणे येथे निधन होत्याच नव्हते झाले। स्थलांतरित झालेल्या कुटुंबांवर दुःखांचे डोंगरच कोसळले। प्रेत गावी आणायचे तर पैसे नाही, काय करावे हे रोहिदास यांना सुचत नव्हते। ही बातमी मुक्ताच्या भावांना कळविण्यात आली। काही मदत मिळेल म्हणून भाऊ एका मंत्र्यांच्या खंदा समर्थक, भाऊसाठी वाटेल तो करण्यास तयार, पण सर्वांना कॉल करून थकतो, पदरी निराश, वेळेला कोणीच धावून येत नाही हे मृतकाच्या भावाच्या लक्षात आल्यावर त्यांनी भाजपचे सामाजिक कार्यकर्ते श्री सुमित पवार यांना माहिती दिली। सुमितने ताबडतोब ही गोष्ट राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांना सांगितली आणि क्षणाचाही विचार न करता श्री बावनकुळे साहेबांनी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून दिली आणि मुक्ताच्या भावाच्या खात्यात थेट रक्कम जमा करून संवेदना व्यक्त करत विचारणा करून धीर दिला आणि मृतकाच्या भावाला देवदूतच आठवण झाली, कारण ज्याच्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करीत असतो तो सुद्धा वेळेवर आपल्या कामी पडत नाही, म्हणून तो ढसाढसा रडत होता। कदाचित आज श्री बावनकुळे साहेबांनी वेळीच योग्य मदत केली नसती तर बहिणीचे शेवटचे तोंड भावाला पाहायला मिळाले नसते, असे बोलताना गंगाबाईचे कुटुंब भावुक होते। म्हणून ना कद बडा ना पद बडा, जो संकट में साथ खडा ओ सबसे बडा, त्याच पावलावर पाऊल टाकीत नेर तालुका भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री निलेश राठोड कारभारी यांनी सुद्धा मृतकाच्या मुलांना 5,000 रुपयाची रोख मदत केली आणि त्यांचे सांत्वन केले। त्या प्रसंगी श्री अनिल राठोड, श्री सुमित पवार, जगदीश चव्हाण, मृतकाचे भाऊ मनोहर राठोड, संतोष राठोड व गावकरी मंडळी उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्ट साठी टेवी चंद राठोड, नेर। माझी बहीण पुण्याला वारली होती आणि मी शिवसेनाचा कार्यकर्ता आहो, कट्टर आहे, असं बी नाही का इकडं तिकडं जाणार आहे म्हणून। मी सगळ्यांना फोन केला, माझ्या वरिष्ठ नेत्याला, पण मला कोणी मदत नाही केली। मी 2 वाजता फोन लावलं होतं, 2 ते 5 वाजेपर्यंत मी सगळ्याला फोन लावलं होतं। इथून तर जिल्हा अधिकारीला पण लावलं होतं, जिल्हा प्रमुखला पण लावलं होतं, सगळ्यालाच फोन लावलं होतं, त्यांच्या पीएला पण लावलं होतं, 5 पीएला, इथून तर मुंबईपर्यंत, पण मला कोणी रिप्लाय दिलेला नव्हतं। मी सुमित पवार आज नेर तालुक्यामध्ये आलो आहे। इथे एक गरीब महिला पुण्याला वारली होती ससून हॉस्पिटलला, आणि बाणगाव येथील संतोष राठोड हे अतिशय चांगला कार्यकर्ता आहे आणि अतिशय बिकट हलाखाची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी मला दुपारी 2 वाजता फोन केला की असा विषय झालेला आहे पुण्याला आणि मला तुमची खूप मदतची खूप आवश्यकता आहे। तर मला जसा यांनी फोन केला तसं मी आदरणीय आमचे मार्गदर्शक, माझे आधारस्तंभ चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी फोन केला आणि सदर परिस्थिती सांगितली असता त्यांनी मला 1 सेकंदी न विचारता त्यांनी असं सांगितलं की सुमित, काय मदत करायची आहे आपल्याकडून ते सांग। मी त्यांना बोललो की भाऊ, त्यांची परिस्थिती बिकट आहे आणि आपल्याला त्यांना ॲम्ब्युलन्स वगैरे सर्व मोफत करून द्यायची आहे। भाऊनी मला असं पण विचारलं नाही की ते माझ्या मतदारसंघातले नाही किंवा आपले कार्यकर्ते आहे की नाही, हे सर्व न विचारता भाऊनी एक ते म्हणतात ना निस्वार्थ भाऊनी या संतोष राठोडच्या मागणीवरून भाऊनी त्यांना मदत केली आणि त्यांना आज मदत झालेली आहे आणि आज आम्ही त्यांच्या घरी भेट देण्याकरिता आलो।